आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. राम आले अयोध्येकडे. राम आले अयोध्येकडे सजणी. राम आले अयोध्येकडे सजणी. दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे. आता सांभाळ आपली अयोध्या, आपलं हे कौशलराज. दादा, ही जबाबदारी मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे. स्वीकार करावा. भरत, प्रभू रामचंद्रांचा विजय असो. सीते संगे चालले रघुराजाचे यान. उत्तरेकडे निघाले सर्वा संग विमान. हे पुष्पक, आम्ही भारद्वाज मुनींचं दर्शन करू इच्छितो, म्हणूनच त्यांच्या आश्रमाजवळ उतरण्याची कृपा करावी. हनुमंत, आम्ही महर्षी भारद्वाजांच्या आश्रमात जातो आहोत, परंतु तू यावेळेस सरळ नंदीग्रामात जाऊन भरताला आमच्या आगमनाचा समाचार द्यावास. कशी आज्ञा प्रभू. तू तिथं ब्राह्मणाच्या वेशात जा. कधी कधी अचानक आनंदाची बातमी ऐकताच हानी होऊ शकते, म्हणूनच वेळेचं भान आणि भरताची मनोदशा पाहून नंतर आपल्या वास्तविक रूपात ये आणि त्याला आमचा संदेश दे. आम्ही महर्षी भारद्वाजांचं दर्शन घेऊन आमचे मित्र निषादराजा गुहूकडे निघून जाऊ. तिथं सीतेला गंगेची पूजा करायची आहे, म्हणूनच तिथंच येऊन भरताचा समाचार आम्हाला दे. तशी आज्ञा प्रभू. जय श्रीराम. लक्ष्मण, आपली आयुध इथंच ठेव, कारण आपण आश्रमात जातोय. भारद्वाजांच्या आश्रमी घेण्या आले आशीष. मुनी कृतार्थ पुलकित हृदय समोर पाही जगदीश.
आम्ही खरंच सांगतो राजा. चारही बाजूला ही बातमी आहे. अयोध्येचा राजा श्री रामचंद्र वनवास पुरा करून अयोध्येला परत येत आहे. अरे हे काय सांगतोयस तू रे? आम्हाला वचन देऊन गेले होते परत येताना आमच्याकडे जरूर येणार आहेत. अरे असे कोणत्या मार्गाने जात आहेत जे अजूनपर्यंत नाही पोहोचले? म्हणतात की आकाश मार्गाने जात आहेत. आकाश मार्गाने? अरे बघा रे बघा, अरे रामप्रभू आले रे. अरे आकाश मार्गाने विमान खाली येत आहे. ओ बघा बघा. पाहिलंस तो काय म्हणतोय? खरी मित्रता, आमचे प्रभू आले. अरे चल रे गंगा चल. प्रभू माझे सरकार. प्रभू माझे सरकार. माझ्या प्रभू, माझ्या मित्रा. आमचे सरकार, माझ्या मित्रा. मित्रा, सर्व कुशल तर आहे ना? आपण कुशलतेची गोष्ट करताय सरकार. आम्ही असं ऐकलं की आपण आम्हाला भेटल्याशिवाय सरळ अयोध्येला निघून जात आहात. आमच्याकडून अशी कोणती चूक झाली की आपण आम्हाला सोडून जात होता? मित्रा, आम्ही तुला वचन दिलं होतं. आपल्याला भेटल्याशिवाय कसं गेलो असतो? जाणतो मी लक्ष्मण बंधू, आम्ही जाणतो. आमचे सरकार तर वचन पालनहार आहेत. असंच आम्हाला थोडंच लक्ष्मण बंधू सारखं मानलंय. आई, माते माते माते, सर्व कुशल तर आहे ना? हो दादा, सर्व कुशल मंगल आहे. तर चल माते, आमची झोपडी पवित्र कर. दादा, जातेवेळी गंगा मातेकडे नवस करून गेलो होतो. सकुशल परत आल्यावर गंगा मातेची पूजा करूनच अयोध्येला परतू. आधी ते तर पूर्ण करू दे. खरी गोष्ट आहे. चला प्रथम गंगा मातेचे दर्शन करूया. चला चला प्रभू, यावे. मातेश्वरी नीरेश्वरी सर्वेश्वरी गंगे नमः. धर्मेश्वरी परमेश्वरी तीर्थेश्वरी माते नमः. आशीर्वाद तुला मी देते. अटळ तुझे सौभाग्य हो सीते. अटळ तुझे सौभाग्य हो सीते. मला महाराज भरतांचे दर्शन घ्यायचे. ते आज कोणालाच भेटणार नाहीत. का? बाबा, इतके प्रश्न का विचारतोयस? माझं त्यांच्याकडे आवश्यक काम आहे. ऐक बाबा, यावेळेस महाराज खूप अधीर आहेत. का? आज श्रीरामांच्या वनवासाचा शेवटचा दिवस आहे. अजूनपर्यंत त्यांच्या आगमनाची काही सूचना नाही मिळाली. असं? म्हणून आपल्या वचनानुसार महाराज भरत जळत्या चितेत उडी मारून आपला प्राणत्याग करणार आहेत. प्राणत्याग करणार आहेत? म्हणूनच गुरुदेव त्यांना समजवायला आलेत. तुझं हे करणं उचित नाही. गुरुदेव, मी दादाच्या चरणांची शपथ घेऊन हा पण केला होता. जर त्यांच्या येण्यास एक दिवस जरी उशीर झाला तर मी जळत्या चितेत उडी मारून आपले प्राण त्याग करेन. आणि अजूनपर्यंत चारही बाजूला पसरलेले दूत आणि गुप्तचर यापैकी कुणीही हा शुभ समाचार घेऊन नाही आलं की दादांची पावलं अयोध्येच्या निकट येऊन पोहोचली आहेत. जर आज सूर्यास्तापर्यंत त्यांच्या येण्याची काहीही सूचना नाही मिळाली तर माझं प्राण त्याग करणं निश्चित आहे. म्हणून मी आपल्याला बोलावलंय. माझ्या नंतर आणि दादाच्या येण्यापर्यंत मी अयोध्येचं राज्य आपल्याकडे सोपवतो. शत्रुघ्न अजून लहान आहे, म्हणून हा भार आपल्यालाच उचलावा लागेल. महात्मा भरत, श्रेष्ठ कुळाच्या वीरांनी वेळ येण्या अगोदर हताश होऊन निराशेला जवळ करणं उचित नाही. इतिहास बदलण्यासाठी एक क्षणही यथेष्ट होतो. म्हणून ज्या वीरांच्या कर्मांना इतिहास घडतो त्यांनी अंतिम क्षणापर्यंत कर्म आणि आशेचा त्याग केला नाही पाहिजे, हेच ज्ञानींचं मत आहे. म्हणून सूर्यास्ताच्या एक क्षण आधीपर्यंत
तुला प्राण त्याग करण्याचा विचार करण्याचा अधिकार नाही. गुरुदेव, आपण ज्ञानाच्या गोष्टी करताय, परंतु भावनेत ज्ञान कुठे असतं? मला तर राहून राहून असंच वाटतंय की माझ्या प्रभूला माझ्यात काही कमी दिसते आहे, ज्या कारणानं त्यांनी माझा परित्याग केलाय. श्रीराम आपल्या प्राणाचा त्याग करू शकतात, परंतु आपल्या भरताचा त्याग नाही करू शकत. ते भरताला आपल्यापेक्षाही अधिक निर्मळ मानतात आणि सदा हेच सांगतात की माझा भरत धर्माचा सूर्य आहे, त्याचा दिव्य प्रकाश तिन्ही लोकांमध्ये आणि तिन्ही काळांमध्ये जाज्वल्यमान आहे. हे महात्मा, अशी मधुर वचनं बोलणारे आपण कोण आहात? मी तर प्रभूचा एक सेवक आहे. श्री रामप्रभूंचा एक संदेश घेऊन आलो आहे. प्रभू भारद्वाज मुनींच्या आश्रमापर्यंत पोहोचले आहेत आणि वनवासाचा अवधी पूर्ण होताच अयोध्येला पोहोचतील. खरंच माझे प्रभू आले? खरोखर खरोखर आपण माझ्यासाठी जणू भगवंताचे रूप आहात, ज्यांनी आपल्या वचनाच्या अमृतांनी मला प्राणदान दिलंय. माझा प्रणाम स्वीकार करावा. हे काय करता महाराज भरत? मी तर आपलाही सेवक आहे. आपण मला ओळखलं नाहीत? मी हनुमान आहे. हनुमान? हनुमान? दादा, तू तर माझा प्राणदाता आहेस. तू हे नाही सांगितलंस वहिनी बरोबर आहेत ना? आणि तो माझा लक्ष्मण कसा आहे? सर्व कुशल आहे. श्री रामप्रभूंनी रणभूमीमध्ये त्रिलोक विजयी रावणाचा वध करून तिन्ही लोकांना शोकमुक्त केलेलं आहे. माता जानकी आज गंगा मातेचे पूजन करण्यास थांबली आहे. गुरुदेव, हा शुभ समाचार आपण मातानं आत्ताच ऐकवा. सेवक, सर्व राज्यात दवंडी पिटा की त्यांचा राजा राम अयोध्येला परत येतोय. राम आले अयोध्येकडे, या रे या या रे या पाहूया पाहूया गाऊया गाऊया नाचूया नाचूया. देटाळी देटाळी नाचूया 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 नाचूया. देटाळी देटाळी नाचूया 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 नाचूया. आज आनंद झळके मनात सजणी, आज आनंद झळके मनात सजणी, मनात सजणी. राम आले अयोध्येकडे सजणी. राम आले अयोध्येकडे सजणी. देटाळी देटाळी नाचूया 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 नाचूया. देटाळी देटाळी नाचूया 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 नाचूया. राम आले अयोध्येकडे सजणी. राम आले अयोध्येकडे सजणी. राम आले अयोध्येकडे सजणी.
हे जननी जन्मभूमी, हे माता अयोध्या, आज मला तुझ्या चरणाशी येण्याचं सौभाग्य पुन्हा प्राप्त झालं आहे. तुझा पुत्र राम तुझ्या पवित्र मातीला शतशत प्रणाम करतो आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. यशस्वी हो, चिरंजीव हो राम. रावणावर विजय मिळवून तू आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला आणखी उज्ज्वल केलंस. आपण तर हे जाणताच की हा सर्व आपल्याच आशीर्वादाचा प्रताप होता गुरुदेव. राम, आधी काळात जेव्हा ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मी सूर्यकुलाचं पुरोहित होण्याचं अस्वीकार केलं होतं, तेव्हा त्याने सांगितलं होतं, ही संधी सोडू नका. या कुळात भगवानाचा अवतार होईल. म्हणून एका युगापासून मी तुझी प्रतीक्षा करत होतो. तू धन्य आहेस राम. तुझ्या या महान पराक्रमाच्या कारणानं आज मला तुझा गुरु होण्यावर गौरवाचा आनंद होत आहे. वत्सा, तुझ्या कीर्तीची पताका युगायुगापर्यंत इतिहासाच्या आकाशात फडकत राहील. मी खूप प्रसन्न आहे. आपण प्रसन्न आहात. आपला आशीर्वाद मिळवला. आता माझ्यासाठी आणखी काही मिळवायचं उरलंच नाही गुरुदेव. राम, राम, माते, माझ्यासाठी राजभोग बनवून ठेवला आहेस ना? मला माहित होतं तू माझ्याकडे राजभोग अवश्य मागशील. माते, मला सर्वात अधिक देशील ना? तुझ्यासाठी वेगळा ठेवलाय रे माझ्या लाडक्या. माते, मोठ्या आईनं सांगितलं होतं, लक्ष्मणाला सोबत घेऊन आल्याशिवाय अयोध्येला परत नाही यायचं. नीट पहा, लक्ष्मणाला सोबत घेऊनच आलो आहे. राम, लक्ष्मणाला आणण्याची आवश्यकता नाहीये. तो तर तुझी सावली आहे बाळा. तू जिथे जिथे जाशील तो तिथे असेल. माते, ये बाळा,
माझ्या बाळा. माते, बाळा, नाही 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 माझ्या लाडक्या, नाही नाही माझ्या बाळा. माझ्या बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्यावर विपत्ती आली आहे, मी माझ्या आत्म्याच्या डोळ्याने तुला पाहत राहिले, परंतु मी खूप दूर होते माझ्या लाडक्या. मी तुझी सहायता नाही करू शकले. माते, मी तर प्रत्येक विपत्तीच्या क्षणी तुला माझ्याजवळ उभं पाहिलं आहे. माझ्यासोबत तुझ्या दुधाची शक्ती होती, ज्याच्या बळावर विपत्तीच्या समुद्राला ओलांडून मी तुझ्या चरणांपर्यंत येऊन पोचलो आहे. माते, तू तर माझी शक्ती स्वरूपणी दुर्गा आहेस. मी नेहमीच तुझी पूजा करत राहावी, मला हाच आशीर्वाद दे. हे तू काय म्हणतोयस? हा, लोक तर म्हणतात की तू भगवानाचा अवतार आहेस, परंतु मी तर इतकंच जाणते की तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. बस बस, मी तुला त्याच रूपात न्याहाळत राहीन. मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय, मला आणखी काहीही नकोय. जे तुला वडिलांनी सांगितलं होतं ना, तेच मी तुला सांगते. हा. माते, तुला हे सर्व कसं कळलं? जेव्हा ते देवतांच्या बरोबर तुझ्या विजयावर आशीर्वाद देण्यास आले होते, त्याच रात्री माझ्या स्वप्नात येऊन त्यांनी मला तेथील सर्व वृत्तांत सांगितला. जा, त्या वेड्याला सांभाळ. त्याने तर तुझ्यापेक्षा अधिक कठोर वनवास काढलाय. भरत, दादा, 14 वर्षांपर्यंत शासनाचं हे ओझं घेऊन उभा आहे. आता सांभाळ आपली अयोध्या, आपलं हे कौशलराज. दादा, ही जबाबदारी मी आपल्या श्रीचरणांशी समर्पित करतो आहे, स्वीकार करावा. भरत,
दादा, आपल्या प्रजेच्या बाबतीत जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करावी. मी आपल्याप्रमाणे काही राजा नाही. मी तर केवळ एक सेवक आहे. भरत, अनंत काळापर्यंत तिन्ही लोकात जेव्हा कुणी एखादा धर्माची गोष्ट सांगेल तेव्हा धर्माचं प्रमाण देण्यासाठी केवळ एकच नाव घेतलं जाईल आणि ते असेल माझ्या भरताचं. भरत, मी तर वनामध्ये 14 वर्ष घालवली पित्याच्या आज्ञेमुळे, परंतु तू तर केवळ भावना आणि भ्रातृप्रेमामुळेच 14 वर्ष राजधानीमध्ये राहूनही संन्याशाप्रमाणे घालवलीस. भरत, तू आपणा सर्व भावांमध्ये सर्वात महान आहेस. दादा, आई खरंच सांगते, तू बहुतेक कोणी भगवंत आहेस. आपल्या तुच्छ भक्तांना अशा प्रकारे मोठेपणा देणे हे तर भगवंताचंच काम असतं. अरे वेड्या, आता का रडतोयस? आता तर मी आलोय. दीर्घायुषी हो मुली, सदा सौभाग्यवती रहा. मुली, तुझ्याशिवाय राजमहालच काय, सर्व अयोध्याच उजाड वाटत होती. माझी सीता, सुखी रहा, सदा सुखी रहा. माझ्या मुली, खूप दुःख सोसलंयस तू. विचार करते तेव्हा काळजीनं मन भरून येतं. कसे गेले असतील ते दिवस. ते दुःखाचे दिवस आपल्या आठवणीवर निभावून गेले माते. जेव्हा कधी मन घाबरत असे तेव्हा आपली आठवण करत होते. तेव्हा असं वाटत असे की आपण स्वतः मला धीर देत आहात. जेव्हा कधी त्रिजटा हात फिरवत असे तेव्हा तिच्यात मला प्रत्यक्ष आपलंच रूप दिसत असायचं. जणू आपणच होतात. होय मुली, आईचा आत्मा सदैव प्रत्येक जागी मुलांबरोबर असतो. सीता, तू स्त्री जातीचा गौरव आहेस. येणाऱ्या युगात स्त्रिया तुझं नाव घेतल्यानं पवित्र होतील. पवित्र होतील माझ्या मुली.
आई आई मुला, मेघनाथाची सुरी कुठे लागली होती मुला? हा, इथे आई. जेव्हा सुरी लागली तेव्हा मोठी आई आठवली असेल. हा, होय आई. मी मूर्छेतही आपल्यालाच बोलावत होतो की मोठी आई माझी सहायता कर. मी ऐकत होते, मी तुझा आवाज ऐकत होते मुला. आई. लक्ष्मणा, आई. लक्ष्मणा. आई. लक्ष्मण, तू माझ्या प्रेमाची लाज राखलीस. भरत जर धर्माचे प्रमाण आहे तर तू युगांपर्यंत भावाच्या प्रेमाचे प्रमाण राहशील. तुझा नेहमी जय होवो बाळा, सदा जय होवो. दादा, दादा. लक्ष्मण, आपल्या सगळ्यात भाग्यवान तर तू आहेस. अरे, साधू वेश तर मीही धारण केला होता, परंतु दादाच्या चरणाशी निरंतर बसण्याचं सौभाग्य तर तुझंच होतं. शत्रुघ्न. मला तर भरतदादानं साधू विषयी धारण नाही करू दिला, आपल्या जवळही नाही ठेवलं दादा. अरे, संकटांशी लढण्यासाठी जेव्हा मोठा भाऊ असतो ना, तेव्हा लहानांनी काळजी नसते करायची. गुरुदेव, हे वनवासी वेशातच अयोध्येत प्रवेश करतील का? नाही महाराणी कौशल्या, वचन पालनाचं ते व्रत पूर्ण झालंय. आज आत्ता शरयूकाठी जाऊन राम, लक्ष्मण, भरत या तिन्ही भावांच्या जटा कापून त्यांना राष्ट्रीय वेश घालून एका राजाप्रमाणे आपल्या राजमहालात घेऊन जाऊ.